सो हाय, माझं नाव आहे अर्जुन ज्ञानेश्वरी आणि फारच भारी वाटतंय मला की तुम्ही सगळे आज इकडे आलायत आणि स्वप्न सुंदरीच्या या मीट अँड ग्रीटसाठी म्हणजे अर्थातच भूषण आणि सायलीला भेटण्यासाठी तुम्ही सगळे आलायत. आय एम व्हेरी हॅपी. ॲक्च्युली मी मनात असं विचार करत होते की जास्त मुलं येतील की जास्त मुली येतील, बिकॉज दोन्ही आपले आपले स्टार्स असे आहेत की ज्यांचं फॅन फॉलोईंग इक्वल लेवलवरती आहे. तर मला फार भारी वाटतंय की साधारण इट्स डिफिकल्ट टू टेल की मुली जास्त आहेत की मुलं जास्त आहेत, बट कळेल आपल्याला. अच्छा, किती लोक सायलीसाठी आलेत? आणि काही लोक असा विचार करतात मध्ये की अरे पाचूच्याने हात ये स्कूल नाही है. किती लोक भूषणला भेटायला आलेत? किती लोक दोघांनाही भेटायला आलेत? वाव, ग्रेट. ओके, एक्साइटेड आहात का तुम्ही? किती लोक आयुष्यात पहिल्यांदा असं मीट अँड ग्रीट झोनच्या एका कार्यक्रमाला आलेत की काही आयडियाच नाहीये की मीट अँड ग्रीट मध्ये काय होतं? बाकीचे गेलेत का मीट अँड ग्रीटला? कोणाच्या गेलेला रे? मला ऐकायचंय जरा. कोणाच्या मीट अँड ग्रीटला गेलास तू? हा, अच्छा, मीट अँड ग्रीट मी एकटी बोलणार नाही असं तुम्हाला बोलायला लागणार आहे, जसं घाबरून जाऊ नका. हा, आधी सवनी मॅमच्या ह्याच्या गेलो होतो, सवनी रवींद्र. अच्छा, आणि मग गौतमी मॅम. तू मीट अँड ग्रीटला जाणारा रेग्युलर व्यक्ती आहेस म्हणजे तू उठतोस आणि बघतोस की आज कोणाचं आहे. अच्छा. ठीक आहे. ओके, काय वाटतंय काय असेल आज? एनीबडी वॉन्ट्स टू थ्रो आन्सर? कसं इनफॉर्मल आहे आपलं, ठीक आहे. हा, मी भाडीपा प्रमोट नाही करत आहे, पण कॅज्युअल आहे ऍक्च्युअली, ठीक आहे. ऑल्सो आपण आपल्याला खूप लोक शूट करतात, तर जर रील मध्ये चांगलं दिसायचं असेल तर यू शुड हॅव अ स्माइल ऑन युअर फेस ऑल द टाइम. ही ट्रिक आहे ऍक्च्युली. नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे व्हिडिओ छान होता पण मी काय करतेय किंवा मी असं काय आहे ब्लँक, ते वाटू नये म्हणून मी तुम्हाला आधीच एक सिक्रेट टिप देते की जस्ट हॅव अ प्लेझंट फेस की मग आपण रील मध्ये छान दिसतो. कळलं? थँक मी लेटर. ओके, तर आय थिंक सुरू करायला हरकत नाहीये. किती लोकांनी ट्रेलर पाहिलाय, टीजर पाहिलाय? आवडतोय? कसा वाटतोय? शेअर करताय मित्रमंडळींसोबत? व्हेरी गुड, छान वाटलंय मला ऐकून. ओके, सो मी आता भूषण आणि सायलीला बोलवते आणि खूप काय काय इंटरेस्टिंग गेम्स सेगमेंट्स वगैरे आपल्यात आहेत. तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही पार्टिसिपेट कराल आणि मीच एकटी बडबडत नसेल. हो नाही गाईज? अच्छा, ऑल्सो इंटरनेटचं झालंय का सगळ्यांचं सॉर्ट? सगळ्यांनी वायफाय कनेक्ट करून घेतलंय? नसेल जे लेट आले त्यांनी प्लीज टेक हेल्प फ्रॉम द स्टाफ ऑफ द कॅफे आणि टेक दर हेल्प अँड गेट युअर सेल्फ कनेक्टेड, कारण गरज लागणार आहे नंतर, ठीक आहे. आपल्याला काहीतरी करायचं आहे ज्याच्यासाठी आपल्याला इंटरनेट लागणार आहे. आणि खूप स्टोऱ्या काढा, खूप, काही लिमिटेशन नाही आहे. स्पॅम करा सोशल मीडियावरती, काही प्रॉब्लेम नाही आहे. भूषण, सायली, फिल्म रिलेटेड सगळ्या लोकांना टॅग करा. दिस इज अ फ्री ॲक्सेस, सो प्लीज. आणि वायफाय तुम्ही त्यांचं यूज करत असाल तर जिथे फ्री वायफाय तिथे आपण जास्त स्टोऱ्या टाकतो या तत्वावर. ओके, आले का सगळ्यांचे कॅमेराज बाहेर? कोणी राहिले? एकदा जोरदार टाळ्या यार भूषण आणि सायलीसाठी. मी ऍक्च्युली आल्याला तुम्ही आल्याला म्हणणार होते की जोरदार टाळ्या वाजवूया, पण त्यांना सो की सगळे स्टोऱ्याज काढतायत, तर मग म्हटलं की नाही, सोशल मीडिया प्रमोशन होणं इम्पॉर्टंट आहे. या तत्वावरती असू देत. आता तुम्ही वाजवू शकता, आता झालं असेल तर. एकदा जोरदार टाळ्या सायली आणि भूषणसाठी. थोडी अजून एनर्जी चालेल मला असं नाव वी आर टॉकिंग. खूप भारी वाटतंय आज आपण मीट अँड ग्रीट करतो. आय डोंट रिमेंबर द लास्ट टाइम मी कोणत्याच ऍक्टर्सचं मीट अँड ग्रीट पाहिलेलं. म्हणजे इट्स बीन इयर्स की आपण आपल्या फेवरेट स्टार्सना असं 1-to-1 भेटलो. सो फर्स्टली थँक्यू टू द एंटायर टीम ऑफ स्वप्न सुंदरी की तुम्ही हे केलं. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक शहरात हे करावं, कारण प्रत्येक शहरात फॅन्स आहेत, बरोबर आहे की नाही? तुमचे पण आता जे मुंबई, नाशिक मधले वगैरे फोमध्ये मरणारे फ्रेंड्स असतील, त्यांची अशी इच्छा असेलच की त्यांच्या पण शहरात व्हावं. सो तुम्ही प्लीज स्वप्न सुंदरीच्या टीमला स्पॅम करा आणि त्यांना सांगा की प्रत्येक सिटीमध्ये या दोघांना घेऊन जायचं. ओके, डन, ग्रेट. तुम्ही प्लीज बसा एकतर. एवढी मध्ये बिचारी दुरिया का ठेवल्या त्यांच्या. ओके ओके, नाही ठीक आहे ठीक आहे. सो स्वप्न सुंदरी येतोय आणि वी आर रिअली व्हेरी एक्साइटेड. एकतर
मला म्हणायचंय किती लोक अग्री करतात की जेव्हा भूषणने पोस्ट टाकलेली लग्नाची सॉर्ट ऑफ तेव्हा जे आमचं झालेलं आणि ज्या काही थिअरीज खूप लोकांनी मांडल्या, ज्या काही बातम्या आल्या आणि जे काही लोकांनी गेसवर्क केलं, तो कैसा लग रहा है आपको हमारे दिल से खेल के? आय डोंट थिंक सो. अजिबात खेळलोय मी, कारण काय केप्ट टू द प्रॉमिस. मी सांगितलं होतं 24 जुलैला इट इज अ व्हेरी स्पेशल डेट अँड सेव्ह द डेट, आणि त्या तारखेला आम्ही येतोय आणि खूप काहीतरी स्पेशल घेऊन येतोय. बट ना खरंच म्हणजे जेवढी एक्साइटमेंट या न्यूजला असते ना की लग्न कधी होणार किंवा कोण, तेवढं फॉर अन ऍक्टर ती एक्साइटमेंट फिल्मसाठी बघण्याची खूप आतुरता असते. अँड हॅज बीन वेटिंग अँड क्रेविंग असते ती एक्साइटमेंट, पण त्या लेवलची नसते कधी. सो आय एम ओके दिस टाइम आय एम गोइंग टू टेक द एक्साइटमेंट, आय एम गोइंग टू ग्रॅब इट अँड सो डिड इट. बट असं काहीतरी करत असताना इट हॅज टू बी वर्थ इट. त्यामध्ये माहिती होतं की इट्स फॉर दिस, इट्स फॉर स्वप्नसुंदरी, आणि 24 जुलैची डेट सांगितली होती सगळ्यांनी की सेव्ह करून ठेवा, ती येते. सो हॅपी अबाउट इट. आणि म्हणूनच आजचं त्या मीट अँड ग्रीट होतं. I guess this is my first ever fan meet and greet. Wow. I've never done this before. अनेक वेळा बरेच जण म्हणाले होते की एक व्हायला हवं. But I'm so glad and thank you to my team, स्वप्नसुंदरीच्या टीमला, की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. And I'm glad. I'm so happy to see you all. वाव, आम्हाला पण खूप आनंद झाला जेव्हा आम्हाला कळलं की हे फिल्म रिलेटेड आहे आणि ऍक्च्युली काही होत नाहीये. त्याच्यानंतर ऍक्च्युली आम्ही जास्त एक्साइट झालो फिल्मसाठी की नाव वी कॅन सपोर्ट अ फिल्म, कारण दिस इज फिल्म रिलेटेड. पण त्याच्यानंतर तुमचे रील्स यायला लागले आणि ते पण खूपच क्यूट होते आणि खूप रिलेटेबल होते. आय मीन, एकतर आय रिअली वॉन्ट टू से, म्हणजे मी मध्ये मध्ये उभी राहणाऱ्या, मध्ये मध्ये बसणार आहे, असं डोंट मॅटर, कॅज्युअल आहे म्हटलं कसं. एकतर खूप भारी वाटलं मला, कारण दोन्ही ऍक्टर्स आपले इतके गुड लुकिंग आहेत यार, की स्क्रीनवर किती भारी दिसत आहे. खूप वेळ असं होतं ना की ऍज अन ऑडियन्स आपण आपण फेवर करतो की आपल्याला ऍक्टर आवडलेला असतो दिसायला किंवा ऍक्ट्रेस आवडलेली असते दिसायला. दिस इज वन फिल्म वी कांट डिसाइड. इट्स लाईक बोथ आर सो गुड लुकिंग अँड इट्स सो गुड टू हॅव गुड लुकिंग पीपल ऑन स्क्रीन. सो थँक्यू. त्याच्यामुळे पण आम्हाला फार उत्साह वाढलाय बघायचा तुम्हा दोघांना मोठ्या स्क्रीनवर. बट सायली, आफ्टर दॅट थिंग दॅट हॅपेंड अबाउट द न्यूज, आणि मग आम्हाला कळलं की तुम्ही दोघं एकत्र फिल्म करताय आणि ऑल द रील्स, हाऊ हॅज इट बीन फॉर यू, आणि किती एक्सायटेड आहेस तू? कारण म्हणजे तुझं नाव चुकून सायली ठेवलंय, स्वप्नसुंदरीच ठेवायला पाहिजे होतं असं मला या ठिकाणी वाटतंय. हो की नाही? मागचे सगळे लोक त्यांना मी पैसे देऊन नाही आणले, त्यांना जेन्युइनली वाटतंय. हो की नाही? येस सायली. हाय, आम्ही आत्तापर्यंत जेवढे काही इव्हेंट्स करतो ना, आम्ही आणि भूषण आणि अख्खी टीम आज सगळ्यात जास्त एक्सायटेड आहोत, कारण की आम्हाला तुम्हाला असं भेटता येतं हीच खूप मजा वाटते. आणि कमिंग टू युअर क्वेश्चन, तो फोटो टाकताना मी भूषण म्हणत होते माझा हात ओळखीचा वाटतो रे, माझे केस ओळखीचा वाटतो. आणि म्हणजे असंही झालं की काही जणांनी मला पाठवलं ती तू आहेस, तो मला मजा वाटते की आता लोक अशी पण ओळखत आहेत. दुसरं म्हणजे ही फिल्म खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, एक ॲक्टर म्हणून पण आणि आता एक ह्युमन म्हणून पण. आणि मला खूप छान वाटतं की अशा लेवलवर आम्ही तुम्हाला कनेक्ट होतो आहे. म्हणजे मी मानसी आणि हा राघव म्हणून आहोतच, पण आता भूषण आणि सायली म्हणून तुम्हाला सगळ्यांशी कनेक्ट होणार, तर खूप मजा येते. आणि थँक्यू टू यू, कारण की तूही आमच्याबरोबर त्यांना छान आता इंटरॅक्टिव्ह करणार आहेस. मला तर खूप, मी एक्साइट होऊनच आली ॲक्च्युली. म्हणजे कोण असतं एवढं ट्रॅव्हल वेळून कशाला मीट अँड ग्रीट, बट आय वॉज लाईक भाई मला तर मजा येणार आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड, कारण मी पण आय हॅड टू मीट अँड ग्रीट फॉर द फर्स्ट टाइम ऑफ एनीबडी, त्यामुळे मला पण तसंच फर्स्ट टाइमच आहे इन दॅट केस. बट तुझं असं झालेलं का की जसं तू म्हणालीस की काही लोक गेस करायला लागतात आणि देन टू प्रिटेंड की नाही आय डोंट नो, मी तर नाही आहे, मला माहित नाही, असं काही तसं नाही, वगैरे असं सगळं झालं ओळखीच्यांकडून कन्व्हिन्स यू की नाही अगं तूच आहेस. आणि नसेल तरी ती तू आहे असं होतं. बरं, माझा हेअर कलर तो आहे, तुझ्या हातावर हा स्पॉट आहे, इथपर्यंत ओळखलं होतं लोकांनी. त्यामुळे मला असं होत होतं की प्रत्येकाला उत्तर द्यायचं नाही, हे ठरलं. आणि यांनी मला ते तेवढं सांगितलं होतं की सांगायचं नाही. एक्सायटेड होतं की मला सांगायची ती फिल्म एक्झॅक्टली ते झालं होतं जरा. पण हे म्हणजे लोकांचं ते आहे की हां ही सायली असू शकते का, आणि मग तसे मेसेजेस वाढले होते. आणि मी सॉरी, पण आता ती बोलली ते मला ऍड करायला आवडेल, कारण की बरेच ऍक्टर्स असं असतं आपण की कोणी आवाजाने ओळखतं, कोणी काय अशाने. हिला खरंच हिच्या या मार्कवरनं सुद्धा ओळखतात हे मलाही माहिती नव्हतं. आम्ही पहिले क्लॅपचा फोटो टाकला होता मूवी अनाऊन्स करताना, आणि त्याच्यात चेहरा लपवला नव्हता, आणि इतक्या कमेंट्स असं वाटलं होतं एवढा आपण चेहरा लपवलाय तर कोणी काय ओळखणार नाही, काही नाही. त्या हाताच्या मार्कवरनं सगळ्यांनी ओळखले ही सायली पाटील आहे, तिच्या हातावरचा मार्क बघा. अँड दॅट इज भूषण मला म्हणाला दाखव तुझ्या हातावर काय काय, आणि कोणाला
कसं माहिती वाव, एक ऍक्टर आपला मार्क सोडतो जे म्हणतात ते नाव यू नो वाय ज्ञानेश्वरी इज हिअर. ते हेच आहे. बट नो लाईक जोक्स अ पार्ट, एक्साइटमेंट तर फिल्म बद्दल आहेच ऑफकोर्स, बट लग्न या विषयाला जरा हात घालण्यात आलेला आहे आणि कठीण असतं यार घरी लग्नाचं डिस्कशन करणं आणि ते सगळंच यु नो. काही लोकांना जास्त सारं येतात बिकॉज तुम्ही माझ्यासारखे असाल रिलेट करणार आहे. आता ती फेज असते आपल्या आयुष्यात, ठीक आहे यार तसं प्रतिसाद होत आहे. तर मला थोडंसं म्हणजे डोंट गिव्ह अस अ लॉट बट गिव्ह अस अ लिटल बिट अबाउट द कॅरेक्टर्स आणि व्हॉट इज हॅपनिंग. आणि तुला काय एवढी आतुरता झाली आहे मुली बघण्याची. ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय की तू मुली बघतच चाललायस. इकडच्या काही मुलींना प्रश्न आहे आम्हाला का नाही बघितलं. राघव हा असा आहे की ज्याला मनापासून लग्न करायचं आणि नॉट जस्ट फॉर ॲज अ फॉर्मॅलिटी. असं कोण असतं ज्याला मनापासून लग्न करायचंय. एक काळ होतो जेव्हा मी पण असा होतो. सो नाव आय एम एनॅक्टिंग, आय एम प्लेइंग द कॅरेक्टर. बट एक काळ असा होता, खूप लग्नाळू एक फेज येते की नाही यार शादी करणार आहे पण त्याचबरोबर लग्न करायचंय. पण हे माहिती असतं की आपली चेकलिस्ट काय की मला माझी मनासारखी मुलगी हवी. स्वप्नसुंदर जी आपण म्हणतो ते काय प्रत्येकाच्याच मुलाच्याच काय मुलीच्या मनात सुद्धा एक असतेच की मला कसा मुलगा हवाय. तसंच प्रत्येक मुलाच्या मनात असते की मला माझी बायको कशी हवी, ही स्वप्नसुंदरी कशी हवी. सो त्याप्रमाणे याच्या मनातली ती एक असते आणि तो शोधतोय. नॉट एक्झॅक्टली बट समवेअर सिमिलर ॲटलिस्ट. त्याच्यामुळे तो त्याप्रमाणे मुली बघायला जातोय. आई वडील त्याप्रमाणे एक एक स्थळं आणतायत. पण कायम त्याच्या मनात ते आहे की त्या चेकलिस्टच्या जवळ जाणारी कोणीतरी हवी. बिकॉज आता आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरेंज मॅरेज बघताना ना आपण काही खूप वरवरच्या गोष्टी कन्सिडर करतो की फायनान्शियली एवढं व्यवस्थित आहे, ह्याला तो कोणी मिळेल, करिअर याचं एवढं चांगलं आहे, ह्याला कोणी मिळेल, हा दिसतो एवढा चांगला आहे, ह्याचं काय अरेंज मॅरेजला प्रॉब्लेम. तर हे नाही, इट इज नॉट दॅट ही इज नॉट फायटिंग एनिवन, त्याला कोणी मिळत नाही असं नाही. ही एक्झॅक्टली नोज की त्याला काय नकोय आणि काय हवंय. पण त्याचमुळे तो खूप हायपोथेटिकल सिच्युएशन्स पण क्रिएट करत असतो. एकमेकांना त्या मुलींना एक भेटतोय ना. प्रत्येक तो पहिल्या ट्रेलरला पाहिलं असेल की समजा हे जर घडलं तर काय. हा राघव मी पहिल्यांदाच पाहिलं. मी माझ्या आयुष्यात माझ्या मैत्रिणींना असं करताना पाहिलं हायपोथेटिकल सिच्युएशन. पार्टी गेम्स आहेत रे. एक्झॅक्टली. What if? सो राघव तसंच आहे ऑलमोस्ट. तो या ह्यानीच एकीकडे चाललाय आणि मग एकंदरीत मानसी त्याच्या आयुष्यात कशी येते आणि ती त्या स्वप्नसुंदरीसारखी आहे का ती कशी, तिचे ट्रू कलर्स काय आहेत का, हे आपल्याला एक एक उलगडत जातात. आणि डेफिनेटली इट्स अ रॉम कॉम. सो द मूवी इज गोइंग टू लिव्ह यू व्हेरी हॅपी फॉर शुअर. नाईस नाईस. यु नो रॉमकॉम हा एक असा जॉनर आहे आय थिंक जो इतका कम्फर्ट वॉच असतो लाईक. आणि रॉमकॉमचं तेही आहे ना की तुम्ही एकदा पाहता लाईक उत्साहाने, पण त्यानंतर पण तुम्ही किती वेळा यू कॅन कीप वॉचिंग इट अगेन अँड अगेन अँड अगेन. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे ॲक्टर्स फार इंटरेस्टिंग रॉमकॉम्समध्ये असतात दे आर व्हेरी लकी अँड स्पेशल बिकॉज ते एक मेमरी बनून जातात लोकांच्या आयुष्यातली. ते बिकम देअर कम्फर्ट वॉच. तर आय थिंक युअर केस इज दिस द फर्स्ट रॉमकॉम झोनचं कसं वाटतंय मराठी रॉमकॉम मध्ये? खूप छान. म्हणजे मला माझ्याच विशलिस्टमध्येच होतं की आता एक रोमॅन्टिक फिल्म करायची आहे. आणि मुलींनाही कळते की लकी की भूषण आहे त्याच्यात. अजूनच मजा आली. सगळ्या मनापासून असल्या. काही मुलं पण असली बघ ते सो स्वीट म्हणाल असं काही ठरलं नव्हतं आमचं की कसं मग सांगितलं पण असं हो. आणि ही गोष्ट जसं भूषण म्हणाला ती खरंच इतकी उत्तम, म्हणजे माझी फिल्म आहे म्हणून नाही पण फिल्म इतकी उत्तम झालेली आहे. आणि एक्झॅक्टली मी हेच पाहत होते किंवा एक ॲक्टर म्हणून मला हेच करायचं होतं, हे मी इतकी कॉन्फिडेंटली बोलते आहे. पण खरंच शूट करतानाही आणि आत्ताची प्रोसेसही अख्खं म्हणजे स्वप्नसुंदरी ही अख्खी जर्नीच इतकी कम्फर्टिंग आहे. आणि जसं भूषण म्हणाला राघव मुलींना शोधतोय तसंच मानसीही कदाचित शोधत असेल माहिती नाही. पण तिच्या पण काही एक्सपेक्टेशन्स असतील ज्या कदाचित याच्यात जोडणार आहेत का नाही, हाच एक प्रवास आहे. पण हे सगळं बघता असं वाटेल एखादी टिपिकल फिल्म आहे तर ती अजिबात नाही आहे. एवढं कॉन्फिडेंटली ॲक्टर्स जर सांगतायत तर तुम्ही खरंच बघा, तुम्हाला कळेल आम्ही काय बोलतोय. बट ती रॉमकॉम पण आहे पण एक असा ट्विस्ट आहे, अशी मजा आहे, असे इमोशन्स आहेत, असे लव्ह सॉंग्स आहेत. तर ती एक जर्नी आहे, ती तुम्हाला खूप मजा येणार आहे. वाव एक्साइटिंग. एकदा जोरदार टाळ्या घाल मुलांसाठी, राघव आणि मानसीसाठी सुद्धा. ओके सो आता फिल्मबद्दल तर आपण बोललो बट काही काळ आधी म्हणजे तुम्ही इथे येण्याच्या आधी यांनी काही प्रश्न दिलेत तुमच्यासाठी. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू हॅव अ रॅपिड फायर. म्हणजे जितक्या रॅपिडली मी चिठ्ठ्या उघडू शकेन तितक्या रॅपिडली आगे. सो मला माहित नाहीये कोणी काय प्रश्न दिलेत. मी त्यांना फक्त सांगितलेलं की कठीण प्रश्न द्या. नाही इझी प्रश्न द्या सांगितलं. सो त्यांनी दिले. ठीक आहे. सो लेट्स सी. त्यांची नावं आहेत का त्याच्यावरती? नाही ते हात वर करतील. आधी तुम्ही उत्तर द्यायचंय आणि त्यानंतर आम्ही ठरवू की आम्हाला नाव रिव्हील करायचं. हो, बरोबर आहे okay. की नाही?
चालेल. ॲज अन आर्टिस्ट चित्रपटातून काय शिकायला मिळालं अँड आर यू सेम इन रिअल लाईफ ॲज इन मूवी? कोणासाठी आहे दोघांचं? तो कोणी Side एकाने आहे. उत्तर द्या, दोघांनी उत्तर द्या, Side. फक्त क्विकली उत्तर. मी बस साऱ्या तुला मी किती दाखवले होते बघायचं काय होतं सॉरी फिल्ममधनं काय शिकायला मिळालं शिकायला काय मिळालं आणि किती मला काय शिकायला हा तुझ्या पर्सनॅलिटीशी किती मिळतच होतंय कॅरेक्टर? ओके ऑनेस्टली आत्तापर्यंत मला पहिल्यांदा मी ॲक्टिंग करते असं वाटलं कारण तो तेवढा अवघडही प्रवास होता आणि तितकाच तो इझी होता कारण आमची टीम इतकी गोड आहे मी त्यांच्याबरोबर इतकं काय शिकले तर याच्याकडूनच आणि माझ्यासाठी तुम्ही आता फिल्म बघाल तेव्हा आणि जे मला ओळखतात त्यांना कळेल की खूप अवघड होतं कॅरेक्टर हे तुम्हाला कळेलच पण ते इतक्या इझनी केलं आहे हेच मी खूप छान पद्धतीने शिकले आणि मानसीकडून मी काय घेतलं तर ऑनेस्टली एक पर्सनॅलिटी तिच्याकडे एक कॉन्फिडन्स आहे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर ॲक्च्युली नीट कळेल ते घेतलं आहे आणि मी तिच्याबद्दल जास्त बोलणार नाही तुम्हाला ते एक फिल्म पाहिल्यानंतर कळेल की का नाही. ओके आता मला माहित नाही हा प्रश्न दोघांसाठी की कोणासाठी बट आय एम गोइंग टू चूज अँड आस्क दिस टू भूषण. व्हॉट इज युअर स्किन केअर रुटीन ॲट विच मेकअप ब्रँड यू यूज? आय थिंक तुझ्यासाठीच होता. ऍक्च्युली सायलीसाठी पण आहे लुक ॲट नो पण आय ॲक्च्युली टेक गुड केअर ऑफ माय स्किन थँक्स टू माय फ्रेंड डॉक्टर भाग्यश्री गुप्ते डोमाविला तिचा ब्रँड जो आहे सो लास्ट 4-5 वर्षात माझ्या स्किनमध्ये खूपच फरक पडला की काळजी व्यवस्थित घेतोय पण ॲट द सेम टाइम आय थिंक इट्स द डाएट इट्स वर्किंग आउट आणि त्याचबरोबर नो सिगरेट नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग या हॅबिट्स हॅव वर्कड अ लॉट जे कन्सिस्टंटली फ्रेश दिसणं इतक्या वर्ष आता मी आहे इंडस्ट्रीमध्ये आणि बरेच जण म्हणतात की अरे वा तसाच दिसतोय सो दॅट्स वन थिंग बट अदरवाईज ऑल क्रेडिट टू माय डर्माविला फेशियल्स अँड स्किन केअर देअर. गाईज आय थिंक आणि एक टिप द्यायचं तर एवढं मी नक्कीच देईन की सनस्क्रीनच आता त्याच्यावर पण खूप वाद आहेत की सनस्क्रीन लावायचं नाही लावायचं बट आय हॅव सीन इमेन्स डिफरन्स इन इट की सनस्क्रीन आणि एक प्रॉपर स्किन मॉइश्चराइज्ड ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि एकदा तरी एका डर्मॅटकडे जाऊन आपली स्किन टेस्ट करून घ्या त्यांनी अंदाज येतो की आपल्याला काय ड्राय स्किन आहे काय त्याप्रमाणे काय इतके प्रोडक्ट्स आहेत कारण काय जे आता इझिली अवेलेबल असतात मेडिकल स्टोअरमध्ये आणि साधे साधे प्रोडक्ट्सने स्किन खूप चांगली राहते सो प्लीज डू दॅट अँड प्रत्येकाची स्किन चांगली राहावी प्रत्येकजण प्रेझेंटेबल व्हावं आहे प्रत्येकालाच वाटतं सो आय गेस वी ऑल आर व्हेरी अवेअर अबाउट इट नाउ डेज सो जस्ट कंटिन्यू Okay, next question is for Saili. From Pinky, Yak number to Swapna Sundarichi Mansi, how do you mold and tackle the difference in characters? सो पिंकी बेसिकली करताना काही गोष्टी ठरलेल्या होत्या आणि स्क्रिप्ट पण रेडी होती त्यामुळे जसं पात्र तसं एक्झॅक्टली मी ते केलं तर इम्प्रोवाईज करणं किंवा त्याच्यावरती प्रोसेस करणं हे तेव्हा नाही घडलं पण मानसी हे कॅरेक्टर आम्ही खूप आधीपासून करतात डिरेक्टर आमचे जे होते ते खूप शुअर होते की त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे आणि त्यांची पहिली रिक्वायरमेंट होती की केमिस्ट्री आणि मी त्याच्यातच जरा म्हटलं की कदाचित मला नाही जमणार आहे पण त्यामुळे ते केमिस्ट्री आणण्यासाठी भूषणच्याही खूप गोष्टी आता ते आपण बोलूच नंतर त्याही खूप हेल्पफुल झाल्या तर मानसीसाठी मला माझा स्पीडवरती जास्त काम करावं लागलं जेवढं मला माहिती आहे आमचे डायरेक्टर तिकडनं हलके असतात पहिल्या रीडिंगलाच मी खूप फास्ट रीड केल्यानंतर त्यांना असं कदाचित कास्टिंग चुकलेलं आहे त्यांनी मला असं सांगितलं की असं हळू बोल किंवा तुम्ही जर का ट्रेलर पाहिलं असेल तर ते अभिजितचे माझं स्थळ आलं आहे त्यांना सो ते तुम्ही जर पाहिलं असेल तर ते आमच्या डिरेक्टरनी माझ्याकडं काम काढून घेतलं आणि मला पहिला प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी मी वर्कशॉप केले बराच वेळ त्याच्यावर घेतला आहे रादर मानसिक पात्र सोडताना मला खूप वाईट वाटलं तर ही प्रोसेस खूपच वेगळी होती आणि मला खूप शिकायलाही मिळालं. Expert Bhushan. To Bhushan, what was your samza to every girl you asked? I know this. But in real life की in the film? राघवचं उत्तर द्यायला चांगलं वाटेल मला पण. नाही आता तुला तुझ्या पर्सनल मला वाटतं राघवची लिस्ट तरीही कमी आहे भूषणची लिस्ट म्हणून कदाचित राघव मी म्हटलं तसं तुम्हाला एक हॅपी काहीतरी त्याच्याकडून मिळेल त्यांच्या एंडिंगला भूषण अजून शोधतोच आहे दिस इज गेटिंग टू रिअल. सो एकेकाळी सुरुवातीला असं होतं की फिटनेस कारण की मला जेवढी आवड आहे तेवढीच आवड आहे ना समजा मी जर जिमच्या म्हटलं आणि ते नसेल आवड डाएटच्या तर काय असेल अशाही गोष्टी होत्या विचारा ऍट द सेम टाइम नंतर ते इमोशनल स्ट्रेंथ वरती वगैरे पण गेल्या त्यामुळे ते खूप वेगवेगळं बदलत असतं पण राघव सारखीच अगदी लिस्ट होती की समजा हे झालं तर काय आणि कदाचित ना मला वाटतं राघव तरी एक्सप्रेसिव्ह आहे तो हे विचारू शकतोय भूषण इनडिरेक्टली फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो की अच्छा हे मी डायरेक्ट नाही विचारणार की समजा हे जर केलं वगैरे नाही की दिस आय हॅव अंडरस्टूड अशाने
होतं. पण या भूषणच्या समजा काही संपत नाहीये तेवढं नक्की. ओके. एक प्रश्न आहे, तुम्ही दोघांनी याचं उत्तर द्यायचं. आय डोंट नो हा कोणाचा प्रश्न आहे, पण त्यांचा प्रश्न आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यातली स्वप्नसुंदरी कशी मिळेल. मी खूप बोललोय, सायलीला बोलू दे आता. मलाही तिच्या उत्तराचा उपयोग होईल कदाचित. दिस इज इशूड इन पब्लिक इंटरेस्ट. नाही फिल्म बघा सगळी उत्तर सो हा प्रश्न भूषणसाठी आहे की समजा इट स्टार्ट वाह. समजा लव दिस इंटिग्रेशन, ये जो भी है इसको लेना चाहिए फिल्म के मार्केटिंग टीम में. हाँ, तुमच्या स्वप्न सुंदरीला बाहेर निघायचंय आणि तेव्हाच इम्पॉर्टंट IPL ची मॅच सुरू आहे आणि तुमची पूर्ण शिद्दत मॅच साठी जास्त असेल की तुमच्या स्वप्न सुंदरीसाठी. सो डेफिनेटली फुल ऑन स्वप्नसुंदरी, बट आय कॅन रिप्लेस इट विथ माय जिम इज व्हॉट आय फील. त्याचं आय एम जस्ट ट्राईंग टू अंडरस्टँड त्या आहे. पण या कधीतरी एखादा वर्कआउट मिस करून ठीक आहे यार, तो रेस्ट डे होऊ शकतो. सो एक दिवस तिच्यासाठी डेफिनेटली बाय. पुढचा प्रश्न सायलीसाठी आहे की व्हॉट इज सक्सेस फॉर यू. मला रात्रीची शांत झोपायला पाहिजे 8 तासाची, बस ती येत असेल तर मी सक्सेसफुल आहे. वा वन इम्प्रेस. तेच झालंय. ओके, ऍक्शन मूवीज की रोमॅन्टिक मूवीज. रोमॅन्टिक. ओके, नेक्स्ट इज फॉर भूषण. हाऊ मेनी स्वप्न सुंदरीज. पास. मी प्रश्न पूर्णच नाही केलाय पण मला काय Pass. प्रश्न हाच होता की हाऊ मेनी, अँड आय लव्ह की दिस क्वेश्चन लाईक द टेन्स ऑफ द क्वेश्चन, हाऊ मेनी स्वप्न सुंदरीज डू यू अप्रोच इन रिअल लाईफ. म्हणजे इट्स नॉट इवन डिड यू, डू यू लाईक जनरली आयुष्यात किती लोकांना तू अप्रोच करतो, असा एक प्रश्न आहे. बट दॅट्स नाईस. मग आतापर्यंत मी अप्रोच केलंय आणि त्या वेळेला ऑनेस्टली मी जेव्हा अप्रोच केलं मी रिजेक्ट झालोय. सो दॅट इज मेड मी सो किती छान सब ऐकायला आलंय मला. अँड थँक्यू. या आय डोंट नो व्हॉट इज लाईफ, जेव्हा आपण विचारून रिजेक्टच होतो. सो आय गुड ॲट हँडलिंग रिजेक्शन्स मे बी. पण या असे 1 2 3 रिजेक्शन्स आय रिमेंबर विच डेफिनेटली ज्यांना मी अप्रोच केलं आणि रिजेक्टच झालो. सो इट्स ओके. गाईज भूषण सोबत हे होऊ शकतं तर आपण यु नो. बट थँक्यू सो मच, दॅट वॉज अ रॅपिड फायर. आय थिंक फार भारी गोष्ट विचारलेले आहेत. काहींचे मी नाही घेतले कारण ते कवर होणार आहे. विल अगेन गेट द आन्सर सून. लेट्स मूव्ह ऑन टू अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स आपण करणार आहोत, जिथे बेसिकली तुम्ही गेस करायचं आहे. ओके, सो व्हॉट इज गेम इज, तुम्ही ऐकलं असेल या गेम बद्दल. इट्स कॉल्ड 2 ट्रूथ्स अँड 1 लाय. ओके, बेसिकली भूषण आणि सायली 3 असे स्टेटमेंट्स देतील त्यांच्या लाईफबद्दल, असं काही असू शकतं ते, आणि त्यापैकी एक स्टेटमेंट असणार आहे खोटं. आणि आपण पब्लिक पोल घेऊन गेस करायचंय की त्यापैकी कोणतं स्टेटमेंट आपल्याला असं वाटतंय की खोटं आहे. ठीक आहे, ह्याच्यातून आपल्याला कळणार आहे की आपलं काय इम्प्रेशन आहे त्यांच्याबद्दल आपल्या मनात काय इम्प्रेशन आहे. हू वॉन्ट्स टू गो फर्स्ट. तो भूषण नाही म्हणू शकत. आणि 1 मी पुण्याची आहे, 2 मी कथक डान्सर आहे आणि 3 माझी पहिली फिल्म झुंड आहे. ती पुण्याची आहे, ती कथक डान्सर आहे आणि तिची पहिली फिल्म झुंड आहे. ओके, काय कोणतं मला वाटतं कथक डान्स. एकीने कथक तुमचं ठरलेलं कथकचं, ती बोलली तर लगेच हा कथक डान्सर इज द लाय. ओके, एनीबडी एल्स हॅज एनी अदर गेस की सगळेच तिला म्हणून म्हणतात मागे. ओके, व्हॉट इज इट. करेक्ट, कथक डान्स. वाव, प्लीज क्लॅप. ओके, म्हणजे बेसिकली नाहीये कथक. हाँ, कथक डांसर आहे इज द लाय. इसके साथ आए हुए जो लोग हैं फोटो ले लो. मला याच्यावरून कळालं की यांनी खोटं बोललंय, कारण पहिल्या स्टेटमेंटच्या आधी यांनी विचार नाही केला, दुसऱ्या स्टेटमेंटच्या आधी यांनी भरपूर विचार केला आणि बोलले, जे आपण खोटं बोलताना विचार करतो. व्हेरी स्मार्ट. आणि तिसऱ्या स्टेटमेंट पण त्यांनी लगेच सांगितलं. माझे नेम सक्षम. थँक्यू सक्षम. गेस्ट टू बी. सक्षम, माझ्या आईला भेटू नकोस हा कधी हे सगळे ट्रिक्स सांगशील. काकू, छान ट्रेनिंग आहे तुमचं हे. रेडी. तू आता आधीच विचार करून घे, नाही तर लोक मायक्रो सेकंड वर गेस हो करतात. ना. मी एक MBA ग्रॅज्युएट आहे. मी इंजिनिअरिंग केलेलं आहे COIP मधला. आणि मी काय कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो. यापैकी विच इज द लाय.
इंजिनिअरिंग नाही केलंय. तीच वाटत नाही आता काय म्हणतो तू काय केलं तुला कळलं ना? इंजिनिअरिंग नाही केलंय का? ओके, अजून कोण आहे? या सॉरी, काय तुला फुल बायोग्राफी माहिती आहे का त्याची? बरी काय 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 म्हणत होती? केलंय MBA केलं, इंजिनिअरिंग नाही केलं. कॉन्फिडंट आहेस तू? काय करेक्ट आन्सर? कॉन्फिडंट होतो मी, इंजिनिअरिंग झालं असं. नाही सॉरी, खोटं बोलतोय मी. बरोबर प्लीज कम. सायली पण चाट पडली आहे ये इंजिनिअरिंग आणि MBA वगैरे भारी मला वाटतं. ना. मला ऍक्च्युली असं वाटलं की भूषणनी जास्त ऍक्टिंग करण्याचं ट्राय केलं, मुद्दामून वगैरे, सो दॅट इट विल बी डिफिकल्ट फॉर अस. केवढी वाजली ती बापरे. तुझं नाव काय? वैष्णवी. एकदा वैष्णवीसाठी टाळ्या प्लीज. ओके, आपल्याकडे 2 राऊंड अजून आहेत. आता जर आपण स्पीड वाढवूया. ठीक आहे, एनर्जी. ओके, रेडी, साईड. आणि जूनच्या आधी मी एका ऑफिसमध्ये ॲज अन आर्किटेक्ट काम करत होते. माझा फेवरेट कलर येल्लो आहे आणि माझी ही 5th फिल्म आहे. लेट्स गो. कोण देणार आहे उत्तर? काय तिसरं खोटं आहे? इकडे ये मित्रा तू. ये ना रे, काय ये तर मी काही खाणार तुला. क्या टेरर आहे यार मेरा. ये, तुझं नाव सांग सगळ्यांना जरा. ये ना स्टेजवर. हॅलो एव्हरीवन, माझं नाव करण देशमुख आहे. मी मॅम, फर्स्ट ऑफ ऑल मी खूप मोठा फॅन आहे तुमचं. आणि मॅमचे मी इंस्टाग्राम खूप फॉलो करतो. 1 नंबरपासून मॅमला खूप फॉलो करतो. मॅमची फोटोशूट्सवरनं मी ओळखू शकतो की बेसिकली कसं आहे तुम्हाला सांगतो. मी सदाशिवपेठमध्ये राहतो. मॅम, आमच्या इथं चितळीच्या समोर एकदा तुम्ही शूटचे फोटो टाकले होते आय थिंक. आणि तुळशीबाग म्हणजे मंडईच्या साईडला त्यांनी फोटोशूट केले. सो त्यांचे फोटोजवरनं मी एक अंदाज लावलो. की ॲक्टिव्हिटी तसली असेल, पण त्यांनी ते केलं. अरे तू तुला काय वैष्णवीला चॉकलेट नाही दिलं. वैष्णवीला चॉकलेट नाही दिलं. थँक्यू. तिला चॉकलेट आणि रोज आहे आणि माझ्या बरोबर उत्तर नुसतं रोज आहे. असं का करतोयस तू? अरे वैष्णवी कक्षा माझ्या एवढे लेट्स टॉक अबाउट माय स्ट्रगलिंग डेज. ओके, स्ट्रगल करताना मी मोबाईलचे सिम कार्ड्स विकलेत. मी रस्त्यावरती पॅम्पलेट्स वाटलेत आणि मी डोर टू डोर सेलिंग केले प्रोडक्ट्स. ट्रिकी आहे थोडंसं जरा हे. आता तुला मिळालेलं आहे चॉकलेट. समवन एल्स. येस, दिस लाय. ओके, एनिबडी एल्स ज्यांचं काय वेगळं उत्तर आहे? फर्स्ट लाय आहे असं किती लोकांना वाटतंय? फर्स्ट स्टेटमेंट खोटं आहे असं किती लोकांना वाटतंय? ओके, सेकंड स्टेटमेंट खोटं असं किती लोकांना वाटतंय? आणि थर्ड स्टेटमेंट खोटं असं किती लोकांना वाटतंय? ओके, तू उत्तर दिलेलंस. तुझं नाव काय? स्नेहा. स्नेहाचं उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. वाव, हात वरती केल्याचे फायदे कळतात. ये, जोरदार टाळ्या स्नेहासाठी. तर तू सिंगार्ड विकलेस. स्नेहा आपल्या DOP ला रेडी करून येते की हाच तो क्षण आहे. ह्याचे फोटो जर चांगले नाही आले तर आपली मैत्री तुटली. अनफॉलो. आय जस्ट वॉन्ट टू नो, बट बाय फ्लूक होता का? मी जर कुठला तरी इंटरव्ह्यू पाहिलेला आणि त्यात मी बघितले, तुम्ही सांगितलं की याच्या आधी काय प्रोफेशनमध्ये होतं आणि त्यावरनं मी सिम्पलचं माहिती होता. पण मग अंदाज लावला की पॅम्पलेट्स पण कदाचित सिम विकत असेल तर हातासरची पॅम्पलेट देतो वेगळेच. आणि त्यावर कळलं, इंटरव्ह्यूज बघणं काय इम्पॉर्टंट असतं. येस प्लीज, जोरदार टाळ्या तिच्यासाठी घ्या. सो स्पेशल पद्धतीने मला दिलेला आवडेल. मॅमचे DOP, मॅम आमचे DOP सरांचा व्ह्यू तुम्ही ब्लॉक केला. वाव यार, मी पण इंटरव्ह्यूज बघायला लागणार आहे आता.
ओके मग फॅन्सलाच विचारायचं का त्यांना एक 3 ह्याचं विचारू दे समबडी हु ऑलरेडी Anybody वॉन्ट्स wants टू to आन्सर volunteer? 3 हु नोज statements. अस आणि ते Let's. खेळू शकतात दे कॅन कसा मस्त तुमच्यावर बॉल टाकला येस एनीबडी चलो we'll ask our team then. Okay? सगळ्यांची- Our director or a producer who would like to play this game? आमच्याबद्दल 2 खोटं 1 खरं. नाही सॉरी 2 खरं 1 खोटं असं विचारायचं आणि people are going to guess. Ready? Yeah. तो सतीश producer. producer is ready. See. प्रोड्युसरकडे खूपच माल मसाला आहे And an amazing producer, youngest but at the same time so talented. मला आत्ता याने सांगायला आवडेल आम्ही 5 जण म्हणजे अख्खी खूप मोठी टीम आहे पण पर्टिक्युलरली आता 5 जण सतीश दर्शना निलेश आमचे को प्रोड्युसर्स आमचे डिरेक्टर अक्षय साई आणि मी हे 5ही जण प्रत्येक निर्णय एकत्र बसून टीम आहेच पण एकत्र वी हॅव बीन वर्किंग ऑन दिस सिन्स लास्ट 3 मंथ्स आणि त्याच्याने एक वेगळीच इन्व्हेस्टेड आम्ही वेगळ्याच पद्धतीने इन्व्हेस्टेड आहोत फिल्ममध्ये आणि अगदीच सुरुवातीपासून प्रत्येक टीम मेंबर एक जे भेटले त्यांना इव्हन आजच्या मीट अँड ग्रीटला Yeah. इट इज ऑल द Yeah. एनर्जीज दॅट आर That's मॅच true. आणि त्यांनी एक खूप वेगळा कॉन्फिडन्स वाटतो बट कुडोज टू हिम अँड जोरदार टाळ्या. थँक्यू मी एवढं कौतुक केलं सुद्धा चांगले स्टेटमेंट तुम्ही बोलात ती म्हणूनच भूषण खूप फिटनेस फ्रीक आहे थोडं आवाज येत नाही यार भूषण खऱ्या आयुष्यात सिंगल आहे काही आपण गेम बंद करूया विवादास्पद थ्रोबॅक स्टेटमेंट आहे आज खुलासा करी देतो तू प्रश्न विचार बघू आपण ओके किंवा नेक्स्ट स्टेटमेंट ऑल्सो मग आम्ही ठरवतो की त्यातलं त्यात कोणतं आहे भूषण पुढच्या महिन्यात लग्न करतो हो का नाही अरे मनाला काय इच्छा आहे ते नाही सांगायचंय जे आहे ते तुम्हाला सांगायचं काय वाटतं खरं आहे का खोटं आहे खोटं आहे आणि तो पुढच्या महिन्यात लग्न करतोय हे खरं आहे का खोटं आहे तुझा विश्वास नाही तू लग्न करतोय सो नेक्स्ट मंथ मध्ये दॅट इज एंड ऑफ आता या ह्याच्यातच त्याच ह्याने आज ऍक्च्युली मीट अँड ग्रीट अनाऊन्स केलं होतं सो दॅट फॉर द फर्स्ट टाइम आय वॉन्टेड टू शेअर दिस विथ ऑल ऑफ यू दॅट नेक्स्ट मंथ अँड यू ऑल हॅव टू बी देअर बट आय एम नॉट गेटिंग मॅरिड इथूनच गेले असते मी डायरेक्ट लगेच कॅप करू पुढचं तुम्ही करा बरं मला वाटतं हा गेम कळलेला आहे का बरोबर आहे कारण की सगळेच खोटे काय झाले I सिंगल आहे ते बरोबर होतं आय एम सिंगल अँड आय एम हॅपीली सिंगल आणि लग्न नक्कीच नाही असं मला माहित नाही हा कोण खेळणं कोण नाही पण बरं या ट्रिव्हियममुळे काहीतरी गोष्टी कळल्या नाही, झालं ऍक्च्युली असं की इतके आमच्या मनाच्या जवळचे प्रश्न विचारले गेले की आम्ही गेम विसरलो आणि आम्ही हा विचार करायला लागलो की आम्हाला कसं आवडेल आम्हाला तुझ्यासोबत काय करायला आवडेल त्यामुळे प्लीज पाजेनास हे आम्ही स्किप केलंय तुझ्या मनाच्या उत्तरासारखं बरोबर आहे की नाही सगळ्यांचे चेहरे चेंज झाले की ये क्या बोलते हे कसं गेस करणार होता बट थँक्यू सो मच Thank you. सायली तू ठरवलेस तुझे 3 स्टेटमेंट्स नाही ते माझे आता कोण आहे डिरेक्टर next? अक्षय सर या इकडे सायलीचं भूषणला फिल्मच्या अगोदर भेटले होते सॉरी मेसेज केला होता हे एक स्टेटमेंट आहे सायलीला पहिला ऑफर झालेली फिल्म सैराट होती हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि सायलीचे आवडते डिरेक्टर नागराज मंजुळे वाव हे डिरेक्टरचे एक स्वतःचं डिरेक्शन ऍड केलं त्याच्यावर वाव नाही सेकंड खरं थर्ड किती लोकांना वाटतंय ओके म्हणजे नागराजचा नाही आहेत तिचे फेवरेट असं तुमचं म्हणणं आहे अच्छा आणि फर्स्ट किती लोकांना वाटतंय खोटं आहे असं की नव्हता केला सायलीने मेसेज असं कोणाला वाटतंय ओके काय तिन्ही घरी आहेत आणि तेच बरं एकाचं तो उत्तर सायलीनेच दिलं मी इकडे अभिनय करतोय की सैराट बद्दल मला माहिती होतं पण इकडे खोटं वाटावं म्हणून मी हो सायली सांगितले नाही मला वाटलं थोडं हेल्प करावं आपण क्रिएट करायला की ही या ऑनेस्टीसाठी तुम्हाला बोलावंय ओके थँक्यू सो मच तुम्ही आपल्याकडे 10-15 मिनिटं आहेत अजून क्विक 2 थिंग्स ओके सो काय होणार आहे तुम्ही दोघं बसा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे अबाउट ते ठीक आहे आता दिस इज द टाइम टू रिमेन फोकस्ड आणि आउट ऑफ द 4 ते 5 प्रश्न जी माणसं किंवा जी एखादी व्यक्ती सगळ्यात जास्त करेक्ट उत्तर देईल सो 1 गर्ल अँड 1 बॉय विल बी द विनर
आणि दे विल गेट टू गो ऑन अन इमॅजिनरी 3-minute डेट विथ दीज पीपल हिअर. म्हणजे तुम्ही ते इनॅक्ट करायचं. यू टू अज्युम की तुम्ही ऍक्च्युली डेटमध्ये आहात बिकॉज एवढं चांगलं कॅफे आहे, एवढा चांगला ॲम्बियन्स आहे. ऑडियन्सला आपण इग्नोर करूया. असं पण फर्स्ट डेटवरती असं तर कोणी काही करत नाही जनरली की जे लोक बघू शकत नाहीत. सो तुम्हाला तो चान्स मिळणार आहे टू बी लाईक वन ऑन वन ऍक्ट इट आउट विथ युअर फेवरेट ॲक्टर्स. ओके, रेडी? आणि आता जर लाजलात तुम्ही आणि नंतर मला मेसेज केला ताई यार आमचं करायला पाहिजे होतं वगैरे, तर नाही होणार आहे. म्हणजे दिस इज युअर लास्ट चान्स. ठीक आहे? सो रेडी? आधी मी मुलींसाठी प्रश्न विचारते. सो लाईक दीज आर क्वेश्चन्स अबाउट भूषण. ओके, आणि मी 1-2 उत्तरं जर तुम्ही बरोबर दिली तर आय कीप प्लेइंग विथ यू. आणि जर मल्टिपल मुली असतील तर काय करायचं, तर शुड बी सिलेक्ट आउट ऑफ समजा ओके. फर्स्टली कोणाला पार्टिसिपेट करायचंय? सो आय विल ओनली आस्क देम. अगं तू आहेस ना रिलेशनशिप मध्ये, तर तुम्ही डेटवर जायचं सोल्युशन एक मिनिट, पहिला प्रश्न भूषणसाठी कोणाला पार्टिसिपेट करायचे? काही मुलांनी हात वर केला. सायलीसाठी प्रश्न येत आहे, थोडं दाब. ओके, चलो फर्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ दीज 4 ऑप्शन्स भूषण कोणती कॉफी प्रेफर करतो? ओके, आउट ऑफ दीज 4 ऑप्शन्स भूषण कोणती कॉफी प्रेफर करतो? कॅपेचिनो, लाटे, अमेरिकानो, आइस्ड अमेरिकानो. येस. ओके, एनीबडी एल्स? अमेरिकानो. हे मुलांना नाही आहे हे. हां, अमेरिकानो. एनीबडी एल्स? लाईटी. ओके, एनीबडी एल्स? एनीबडी एल्स? टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. सगळे अमेरिकानो बोललेत. इट्स आइस्ड अमेरिकानो. Oh shit. पण इज इट अमेरिकानो व्हेरी क्लोज का? अमेरिकानो इज क्लोज आणि हिनी सगळ्यात आधी अमेरिकानो उत्तर दिलं. सो अच्छा, आय so that- लाईक yeah. आता पुढचं तू दिलास तर आय प्ले विथ यू ओनली अँड देन यू गेट 3 मिनिट्स. एनिवे, भूषणचं आवडतं फ्रूट फळ कोणतं आहे? जॅकफ्रूट, मँगो, पपाया, ऍपल. मँगो. नो. मला एकटं बसायला लागतं टीम मेडिटेशन करून. पपाया इज अ रॉंग आन्सर गाइस. आता तर वाव, हाऊ स्मार्ट गाइस. कुठलं काय ते द्या त्याला आता असं हे उत्तर विचार राहिलंय तर. सो नाही, आता पुढचे 3 प्रश्न यू हॅव टू रिअली लाईक. ठीक आहे, आता तू तर माझ्या रेडारवरती आहेस कारण तू करेक्ट उत्तर दिलंस. हो, नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. जर तू चुकीचं उत्तर दिलंस तर आय विल. ठीक आहे, इकडच्या मेन्यू मधनं, या कॅफेच्या मेन्यू मधनं व्हॉट इज भूषण मोस्ट लाईकली टू सिलेक्ट? ओके, सम डिश दॅट हॅज चिकन इन इट, सम डिश दॅट हॅज मटन इन इट, सम डिश दॅट हॅज एग्स इन इट, की अ व्हेजिटेरियन डिश? व्हेजिटेरियन. रॉंग आन्सर. ओके, एक चिकन आहे, चिकन आहे. मटन, एग, एग, मटन. व्हॉट राईट आन्सर भूषण? फिश. आयडियली पण इथे आय थिंक सो फिश नाही. सो तो जो Chicken. झाला क्वेश्चन. सो इथे मटन आहे का इकडे मेन्यू मध्ये? मटनही मेन्यू मध्ये. पण ठीक आहे, दिस इज अन ओ अच्छा, इमॅजिनरी. सॉरी मी ऑर्डरच करायला लागलो. आयडियली इट वुड बी चिकन. चिकन तू करेक्ट उत्तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भूषण काय प्रेफर करेल? इज ही अ माउंटेन पर्सन और इज ही अ बीच पर्सन? माउंटेन. ओके, माउंटेन किती आहेत? ओके, बीच किती आहेत? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मी उत्तर नाही देणार आहे याचं. एक लास्ट क्वेश्चन अच्छा. हो. लाईक किती लोक माउंटेन बोलतात? सॉरी. ओके, आणि किती लोक बीच बोलतात? ओके, लास्ट क्वेश्चन आहे हा. ह्याच्यानंतर मला जी वाटेल तिला मी सिलेक्ट करणार. ओके, तुम्हाला सांगायचं आहे भूषणची एका फिल्मचं नाव, एका सिरियलचं नाव आणि एका नाटकाचं नाव. राईट? फिल्म, सिरियल, नाटक. पटकन जो पहिलं उत्तर देईल दॅट पर्सन विन्स. ज्यांनी स्मार्टली फोन्स वगैरे बाहेर काढले मला दिसतंय. टिक टिक करणार आहे आता. टिक टिक 1, टिक टिक 2. ओके, जे मला सिरियल आणि फिल्म सांगतील.
सिरियल फर्स्ट movie आणि ओके, आणि इज यू माउंटेन पर्सन ऑर बीच पर्सन? राईट, 2 उत्तर आउट ऑफ ऑल करेक्ट दिलेले. इज इट इज द विनर. थँक्यू. यू आर नॉट Yeah, टेकलेस. ओके, आता सायलीसाठी. सायलीचं फेवरेट फूल कोणतं आहे? फेवरेट फ्लावर? तुझे टाम यार तू. मुलांनी येस सनफ्लावर. ओके, एनिबडी एल्स? काय वेगळं उत्तर आहे कोणाचं? लिलीज. ओके, नोबडी? सगळे स्टोऱ्या बघून जे काही गेस्ट मारताय तिकडे की एक बार सनफ्लावर का था फोटो तो सनफ्लावर. रोज. रोज. तुला जे द्यायचंय तिला ते नाही विचार, तिला जे आवडतं हा प्रश्न आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इकडे एक हात वर होता, तुला हवं तर नाही, पिक्चर मला नाही विचारायचं तुला. माईकच बंद केला. सायली एक माउंटेन पर्सन आहे की बीच पर्सन? बीच. ओके, बीच. तू वाच. बीच. ज्यांनी आधी उत्तर दिले त्यांना याचं काय करायचंय? पार्टिसिपेट. माउंटेन. तुला काय वाटतंय? माउंटेन वाटतंय. ओके, मी आधी सांगत नाही आता उत्तर. ठीक आहे. सायलीचा आवडता रंग कोणता आउट ऑफ द 4 कलर्स? ऑप्शनच नको तुला. येल्लो. ओके, सो तू एक येल्लो बरोबर उत्तर आहे त्याचं. आणि नेक्स्ट, सायलीचं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं आहे? ऑप्शन्स देते मी, आधीच उत्तर देऊ नका. वडापाव की पावभाजी? वडापाव. का मी पॉज घेतला म्हणून लगेच वडापाव? वडापाव. वडापाव. पावभाजी. तू चगक करते म्हणून एक सगळे वडापाव तर ती एक पावभाजी टाकतो. ओके, सायलीचा आवडता को ऍक्टर कोणता आहे? भूषण. एक कॉन्सेप्ट पेड पीआर आहे रे इधर. लगेच भूषण. प्लीज नसेल तरी हो म्हणा. ओके, लास्ट प्रश्न. ह्याचं जे लोक करेक्ट उत्तर देतील दॅट पर्सन विल. ओके, सायलीच्या 3 फिल्म्सची नावं सांगायची. जो हाल आधी वर करेल. घर बंदूक, बिर्याणी आणि एक ओके, सायलीला माउंटन्स आवडतात की बीचेस? बीच. ओके, सायलीचा आवडता रंग कोणता आहे? व्हाईट. व्हाईट. सर हा, व्हाईट टाईप मध्ये. व्हाईट टाईप मध्ये ब्लू वगैरे असं. सायलीचं आवडतं फूल कोणतं आहे? मलाही 2 उत्तर 4 मिळते. कमळ. बाकी झाली ना एक त्यांनी आता विचार केला तरी विचारले म्हणजे गुलाब नाही. इंटरेस्टिंग एखाद्या मुलीला कमळ आवडत असत. किती तुझ्यासाठी कमळ आणलं काय? तू कर रे आयुष्यात एकदा तरी. कोणाला तरी तू कमळ दिलं पाहिजे. ओके. ओके, अच्छा, दोन्ही विनर्स मी जरा स्टेजवरती या. हॅलो. ठीक आहे. ठीक आहे यार, दुसऱ्याकडे डाळा वाजवू शकता. जस्ट बिकॉज त्यांना जायला मिळतंय. ओके, सो तुम्ही शिकलेले आहात दोघी जण आणि तुम्हाला इमॅजिनरी बट रिअल अशा डेटवर जायचा चान्स मिळणार आहे. सो मी तुम्हाला एक 5 मिनिटाची वेळ दिली टू डिसाईड की तुम्हाला काय करायचं. इफ यू इनॅक्ट इट म्हणजे ग्रेट दिस थिंग विथ द फर्स्ट मार्क. A few moments later. आणि कुठे गेले ते डेटवाले? अरे काय ग्रुप डिस्कशन चालू झाले 5 मिनिटं. 5 मिनिटं. अरे खरंच पटणार नाहीये, इमॅजिनरी आहे. आम्ही सगळे खाली होतो. तुमचं चाललं सांगते रे याची आम्ही मला तुला माहिती चालेल पण सोबत एक मॅनर फर्स्ट यापासून मी खूप छान सगळे लागतात मी बट पर्सनली मी जाऊन प्लीज त्याची 300 माणसं कधी सगळं चेंज करते. मला त्याची पर्सनॅलिटी मेन आहे ती ॲट्रॅक्टिव्ह होतं ना. आणि मी त्याची व्हिडिओ पिंजरा सिरियलपासून त्याचा व्हिडिओ आहे तेव्हापासून मी आणि मला त्याला भेटायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. हे तुमची आमची काय होतं
बट मी तुला विचारेन तुझा बेस्ट जो सीन आहे म्हणजे आता सगळं फिल्म्स केल्यास नाटक केल्यात किंवा सिरियल्स पण केल्यात तुझा हॅपीएस्ट मुमेंट आणि बेस्ट सीन तुला मिस करायचं नाही तुझं आहे मी हे विचारेन. थँक्यू याजनी सगळ्यात आधी सो स्वीट ऑफ यू खूप छान तू माझ्याबद्दल जे आधी बोलतेस आणि दॅट वॉज रिअली व्हेरी स्वीट आणि ॲट द सेम टाइम ते एक बटरफ्लायज हे दिसत आहेत आय कॉन्टॅक्ट करताना तू तिकडे बघतेस बट दॅट्स व्हेरी स्वीट आय लव्ह यू सिम्प्लिसिटी ऑल्सो आणि ॲट द सेम टाइम आवडता सीन तर मला वाटतं आत्ता जर सिलेक्ट करायचा झाला जो आतापर्यंत पाहिला नाहीये पण मला विशेष करून तुम्हाला दाखवायला आवडेल तो सीन इज द क्लायमॅक्स ऑफ स्वप्नसुंदरी. क्लायमॅक्स मधला एक सीन आहे जो खरं तर माझ्यासाठी खूप जवळचा आहे खूप खरा आहे आणि तो इतका छान झालेला आहे की तुम्ही सुद्धा जेव्हा तो बघाल तुम्ही आय डोंट नो इमोशनली होणार आहात हसणारही आहात आणि इवन यू वुड से की अरे वा काय सीन होता असा तो नक्कीच सीन आहे. सो इट हॅज टू बी फ्रॉम स्वप्नसुंदरी. म्हणजे आतापर्यंत तुझं जर्नी मधला हा बेस्ट आहे तुझा बरोबर जो म्हणजे आवडता. आय एन्जॉयड आणि त्याचे खूप इव्हन तो ज्या पद्धतीने शूट केला तर तो ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स पण इतका कमाल होता त्याच्यामुळे इट इज पर्सनली व्हेरी माय फेवरेट. इट इज नॉट बऱ्याच वेळेला चॅलेंजिंग बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण चॅलेंजेस ओव्हरकम केलेत आणि त्याही चांगले चांगले सीन झालेत पण त्याच्यापेक्षा हा असा आहे की हा काहीतरी वेगळा आहे. हा उगाच त्याच्यात खूप काही सिलेक्ट करून हे चॅलेंज आहे का हे मी काय वेगळं केलं आहे का हे नसून फक्त खूप जवळचा सीन आहे आणि का ते खूप खरा सीन. सो तो नक्की आणि मी तुझे प्रत्येक मूवी बघितला ऍक्च्युअली मी सोडत नाही मी बघते कारण मी खरं आधीपासून त्याच्या फर्स्ट इयर पासून मी खरं एक क्रश आहे किंवा हे आहे मी आता आहे रिलेशनशिपमध्ये पुढे मी असं असं चांगलं आहे हे अपडेट आहे मी अशी बोलून येणार आणि मेन म्हणजे तुझे इंस्टाग्रामवर जे गणपतीच्या दिवसात जे टाकतो आईसोबतचे जे मेमरीज आहेत गणपती बनवतानाचे तर लिटरली मी सगळे रील्स म्हणजे मला इतकं भारी वाटतो तो जो पुन्हा तुमचा जो 5 दिवसाचा गणपती आहे 5 दिवस राईट हां जो बनवण्यापासून ते तुमच्या विसर्जनापर्यंत जे तुझे ओव्हरऑल लुक्स त्याच्यानंतर त्याच्यामधला आनंद जो बनवण्यात आहे तो मी सगळ्या बघते आणि अजूनही मी तुझ्या एकट्यालाच फॉलो करते मी जे घेऊन सांगते की एकाही हिरोला फॉलो करत नाही येस हिरो नाही हिरोईन नाही ओनली भूषण प्रधान भूषण प्रधान बाकी मग तुला आज एक सिक्रेट सांगतो ना या गणपतीच्याच बाबतीतली. गणपती सुरू केल्यावेळी मी मुंबईतून असं पहिलं बघितलं त्याच्या आधी गणपती यायचा नाही. ताई म्हणाली होती तुझं जेव्हा तू स्वतः घेशील तेव्हा तू वाढायला सुरुवात कर तर त्यांनी सुरुवात केली आणि तू अगदी बरोबर म्हणालीस 5 दिवसांचा गणपती वाटतो पण खरं तर 1.5 दिवसांचा गणपती असतो. पण आय लव्ह टू लिव्ह इन रिअल टाइम प्रेझेंट म्हणायचं त्यामुळे माझं पोस्टिंग आणि ह्याच्याकडे मी असा फिल्म चेंज झालो की खूप ऍक्टिव्ह असतो. अजून मला खरं सांगायचं तर इंस्टाग्रामवर लगेचच्या लगेच पोस्ट करणं हे आठवत नाही. मी हार्डली कधी आवडत नाही सॉरी मी हार्डली कधी रिअल टाइम पोस्ट करतो त्यामुळे गणपतीचं पण मोस्टली असतं ते 1.5 दिवस विसर्जन झाल्यानंतर हळूहळू पोस्ट यायला सुरुवात होते आणि म्हणून ते फोटोज हळूहळू येत असताना आणि तो 5 दिवसांचा वाटतो कारण पहिले 1.5 दिवस मी कम्प्लिटली जात असतो आणि तो आनंद घेत असतो. सो ते ऍक्च्युली 1.5 दिवसाचा असतो बट त्याच्यामुळे तो 5 दिवसांचा वाटतो पण नाही गेलेला तो सो स्वीट ऑफ यू. आई खूप खुश होईल कारण ती खूप छान गोष्टी बनवते आणि ते मला वाटलं नव्हतं की इतकं म्हणजे नक्कीच ते फेम दिसत असतं पण इतकं कनेक्ट होतं तुम्ही हे एकदम खूप आवडतं. खूप इन्स्पायरिंग आहे खरं ती शाडोची मूर्ती बनवणं त्याच्यात पुन्हा जीव लावणं जे आपले जे फिलिंग्स आहे आणि मेन म्हणजे विसर्जन करताना घरातच विसर्जन करणं द बिगेस्ट थँक्यू सो मच. मला एक मग या डेटच्या आता विचारावं असं आवडेल. यू सेड यू आर इन अ रिलेशनशिप राईट सो मला काय टिप देशील तू आता तर ही डेट आपली इथेच संपणार तर त्यामुळे पुढच्या डेटसाठी मला काय एक टिप देशील मला माझी स्वप्नसुंदरी कशी मिळेल. नको जाऊ सोडून द्यायची मेन जे आहे ट्रस्ट बिल्डअप पाहिजे बिलीफ एकमेकांना पाहिजे. मी इकडे येताना मी एकच विचारलं तुला थोडं जलस फील नाही होत आहे का कारण त्याला माहिती मी एकाच हिरोला फॉलो करते मी एका हिरोबद्दलच बोलत असते भूषण प्रधान सो तुला काही वाटत नाही का तो बोलला 2 दिन की जिंदगी में क्या चल पाहिजे
गेस्ट नेक्स्ट आहे माझ्यासाठी खूप जास्त फ्लॅग आहे की तू जा तू एन्जॉय कर डोंट वरी फोटोज सो स्वीट. आणि एक मला त्याला सांगायला आवडेल, ती माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये इतकी ते तुझ्या प्रेमात आहे. सो अमेझिंग. यू हॅव टू प्रेप्ट अ लॉट. तर आता माझे एक्सपेक्टेशन जरा वाढलेच आणि त्याची पहिली डेट आहे त्यामुळे गाईज या पहिल्या डेटला सायली पाटील या. काय नशीब. So, how would you like? What is a perfect relationship for you, and what is the perfect soulmate that you're looking for? मला फारच याला काहीतरी शिकवण्यासारखं वाटते. I've been on a date class. Never. It will be on if I ask you age, but what? What? Okay. So when you get fight suddenly, जेव्हा तू त्याला तिला बघशील तर तेव्हा असं फर्स्ट लव ॲट फर्स्ट साईड मला नाही वाटत की तुला हवी. तर प्लीज तिचा इन्स्टा नंबर स्टॉप करून जाऊ कारण की मुली मुलांपेक्षा हुशार असतात. तर त्यामुळे कळेल की तू तिला स्टॉप ठेवेल. स्लोली जा, तिला समज. अपार्ट फ्रॉम इन्स्टा आणि सगळं तुला कळेल तू तिला बरोबर तेच वर्षीच एक्सपेक्टेड. ओके. So, if it's a date, you can also ask me anything. What? तुला तुझ्या गर्लफ्रेंडमध्ये काय गुण आवडतील? गुड म्हणायचं झालंच तर शी शुड बी फॅमिली फ्रेंडली. लाईक इवन शी शुड get well along with my parents, with my relatives. And I've seen, my friends are dating other people, and it's always the girl saying the boyfriend's parents hate her, and she is saying that uske त्या मला नाही माझ्या सासू सोबत राहायचं कारण she already hates me. Then why they are foreigners, so the girlfriend is Russian, my best friend is Indian, so she is like उनके घर पे पता है दोनों के घर पे, बट उसका जो लड़का है तो वो उसकी मम्मी उसको हेट करती है लड़की को. सो शी इज लाइक आई डोंट वांट टू लिव विथ हर, सो एंड ही कांट लिव हिज मॉम. सो मुझे नहीं पता आगे जाके क्या होगा, ऐसा वैसा दे वर डिस्कसिंग. आई एम लाइक गाइस यू आर जस्ट 19, व्हाट आर यू डिस्कसिंग अबाउट? राईट. नंतर इट वॉन्ट हॅपन विथ यू. आणि तुझी आईच आहे कॉल करते तुला फर्स्ट डेटवर. सो आय एम शुअर तुझ्या गर्लफ्रेंडला तुझी आई आवडेल. तर त्यामुळे तुझ्या येथे सॉर्टलंच तुमच्यासाठी विचारलं खूप ना माझ्यासाठी हायपोथेटिक लाईक जस्ट काय वाटतं तुला नाही वाटतं? मला वाटतं की तुम्ही ॲक्च्युली घुलून मिळून मिसळून राहाल आणि सगळ्यांना आपलं मानून पुढे जाल. सो हायपोथेटिकली आता आम्ही आलो. जर तुम्हाला हे झालं रिअलाइज झालं पुढे जाऊन की तुमचा पार्टनर तुमच्यावर चीट करत होता and you realize it after like 10 years, how will you react to it and how would you take action further? I didn't answer. She's on my first date. समजा मला प्रश्न नाही माहिती आपण तुझं पहिल्या प्रश्नाला उत्तर देऊ की हो मी घुलून मिळून जाणारी आहे आणि स्वप्नी सुंदरी तशीच आहे. So that is what I was looking for in my first date with my Swapna Sundari. Yes, sir. Thank you so much. I know this date was terribly bad because it was the first one. I don't know what to say. Yeah. Thank you so much. नाही तू माझ्याकडनं एवढी उत्तरं जर का तुला मिळाली तर एकच भेटते. Thank you. भाई खूप सटिल आपने मारे हैं इधर. So that's a lesson to all of us also. But thank you so much and thank you for being such a sport of की इकडे येऊन हे सगळं केलं असतं. आणि थँक्स टू यू गाईज कारण एवढ्या लोकांसमोर फर्स्ट डेट इज नॉट अ जोक. पण तुम्ही लोकांनी खूपच हाऊस परफॉर्म केलं यार, मस्तच केलं तुम्ही. आता या स्वप्नातून बाहेर. सुंदरी
वेटच करायचं आपल्याला. 24 तारखेला रिलीज होते. बट थँक्यू सो मच. अँड आय एम टोटली अवेअर की काही लोक आहेत ज्यांनी तुमच्यासाठी काय काय छान छान आणलेलं आहे अँड यू लाईक टू गिव्ह यू. बट वॉट वी गोइंग टू डू इज बिफोर वी एंड दिस अँड रॅप दिस अप, हे आपण इन्फॉर्मल करू जरा, म्हणजे तुम्ही वन ऑन वन द्या. लाईक मला कोणाचा काय कानात सांगायच्या असतील गोष्टी तर आय डोंट वॉन्ट टू पुट देम ऑन अ माईक. बट त्याआधी आपल्या फिल्मचं नाव स्वप्न सुंदरी आहे आणि वी हॅव अ व्हेरी व्हेरी स्पेशल सॉर्ट ऑफ अ हॅम्पर्स टू गिव्ह टू अ स्वप्न सुंदरी. आणि इट्स दॅट स्वप्न सुंदरी जी भूषणसोबत डेटवर गेली होती. सो या यू आणि भूषण आपण रिक्वेस्ट आणि नक्कीच हे हॅम्पर स्वप्नसुंदरी हॅम्पर असल्यामुळे ते स्वप्नसुंदरी या स्वप्नसुंदरीला देणार आहे. अँड ॲज यू सेड आय वुड डेफिनेटली लाईक टू फर्स्ट गिव्ह हर द टॅग. मला वेळ करून दे. यश तू करा. थँक्यू. थँक्यू सो मच आणि थँक्स टू एव्हरीबडी फॉर कमिंग अँड फॉर टेकिंग आउट टाईम. आणि मला माहिती आहे की तुम्हाला पर्सनली फोटोज काढायचे, काय काय गिफ्ट द्यायचे, बोलायचे वगैरे वगैरे. सो इट्स बी अराउंड फॉर सम टाईम. या आणि ऑल्सो थँक्यू डॅना फॉर डुईंग दिस सो वेल. दिस वॉज माय फर्स्ट मीट अँड ग्रीट फील होतं यात. सो आमच्या दोघांसाठी त्याचबरोबर मीट अँड ग्रीट इथेच थांबणार नाही, आपण इंटरॅक्ट तर करणारच आहोत आणि वी वुड लाईक टू इन्व्हाइट यू ऑल फॉर द प्रीमियर. सो प्रत्येकाला पुण्यातच प्रीमियर असणार आहे आणि त्यामुळे प्रीमियरला सुद्धा तुम्ही या आणि परत परत भेटायला आवडेल. थँक्यू फॉर स्पेंडिंग युअर टाइम विथ अस. तुमच्यासाठी स्पेशल होतं हे नक्कीच, असं तुम्ही त्यामुळे इथे आहात, पण आमच्यासाठी हे खूप मेमोरेबल आणि स्पेशल झालं आणि थँक्यू सो मच. लगीन घटिका ही समीप आली, मनासारखी ही वधू मिळाली. नजरेची डिलिंग झाली, प्रेमाची फिलिंग आली, लय भारी पेरिंग झाली आणि ही जोडी मॅचिंग झाली. चुलबुल थोडी, खटखट थोडी, नखरेली थोडी, बायको माझी पोरगी काळजाला भावली. थोडी पिची थोडी सेंटी तरी आहे तुझी बायको माझी. स्वप्न नाही